ठिकाणी ओबीसी बांधवाकडून मारहाण झालेली आहे। याचा महाराष्ट्रामध्ये आता काय परिणाम होईल सांगता येत नाही, कारण मराठा बांधव हे सराटी अंतरवालीकडे मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी जात होते, त्यावेळेसचं हे दृश्य आहे आणि त्यांना मारहाण झालेली आहे। तर आपण बघितला हा व्हिडिओ। तर मित्रांनो, वडीगोत्री येथे मराठा बांधवाला चांगलाच मारला आणि ओबीसी बांधवांनी मारल्या असल्यामुळं पोलीस यांनी मध्यस्थी करून हे वातावरण शांत केलं। पण आता याच्यानंतर याउलट परिणाम काय होईल, कारण आता मराठा बांधव ही बीडमध्ये म्हणजे वडीगोद्री या ठिकाणी मराठा बांधव जमावाला सुरुवात झालेली आहे आणि आता त्या ठिकाणी जे मारेकरी होते त्यांच्यावर पोलीस केस 100% तर होणारच आणि त्यानंतर बरंच त्या ठिकाणी वातावरण चिघळ होतं। मित्रांनो, या ठिकाणच्या सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील आणि मित्रांनो, हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब करेल असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका। तर या ठिकाणी मराठा बांधवावर आतापर्यंत हात उचलला नव्हता, पण आज मराठा बांधवावरती या ठिकाणी जाताना वडीगोद्रीच्या बाजूलाच ओबीसी बांधवांचं त्या ठिकाणी उपोषण चालू आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेल्या होत्या। आता त्या बॅरिकेड्स फोनवरतून कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्या बॅरिकेड्स हटवल्या गेलेल्या आहे, पण त्या ठिकाणून ये जा करताना मराठा बांधव शांतता मार्गाने येतात आणि त्या ठिकाणी जात असतानाच काही घोषणाबाजी झाल्या। त्यानंतर या ठिकाणी बरंच काही तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं आणि त्यानंतर मराठा बांधवावर त्या ठिकाणी ओबीसी बांधवाकडून हात उचलण्याचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। मित्रांनो, या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्या चॅनलच्या हाती लागलेली आहे आणि सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या हाती लागलेली आहे। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मित्रांनो कमेंटमध्ये आपल्या कमेंट करा। जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो।